तर लातूरमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभा घेणार आहेत। महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे। सभास्थळी नेमकी कशी तयारी याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी। लातूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही तिसऱ्या टप्प्यात होती आणि त्या अनुषंगाने आता मतदानाची तारीख जशी जशी जवळ येते तसं लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सभांचा धडाका लागलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दुपारी जाहीर सभा आहे आणि त्या सभेसाठीची तयारी संपूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। लातूर नांदेड रस्त्यावरील सारोळा रोड या भागामध्ये ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। या सभेसाठी एकूण 35 एकर जागेचा वापर करण्यात आलेला आहे। त्यामध्ये पार्किंगची व्यवस्था असणे सोय केलेली आहे। जी जिल्ह्याभरातून भाजप कार्यकर्ते येथील मोदींची सभा ऐकण्यासाठी येणारे जे मतदार असतील त्यांची सोय व्यवस्थित व्हावी यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, आसन व्यवस्था आहे आणि त्याच पद्धतीने चर्नी मंडप जो आहे तो इथे लावण्यात आलेला आहे। तो 3 टप्प्यामध्ये लावण्यात आलेला आहे आणि या सभेसाठी आसन व्यवस्था तो संपूर्ण झालेली आहे। आणि लातूर लोकसभाचे जे उमेदवार आहेत ते सुधाकर शृंगारे यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे। 5 वर्ष ते खासदार होते, त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे। त्यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी हे लातूरमध्ये सभा घेत आहेत आणि त्या अनुषंगाने भाजपाने इथे मोठ्या प्रमाणात तयारी केली आपल्याला पाहायला मिळते। जिल्ह्याभरातूनच नव्हे तर धाराशिव मतदारसंघातील जो औसा लातूर जिल्ह्यातला जो भाग आहे तो धाराशिव लोकसभा मतदारसंघातला आहे। त्याही भागातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येतील याची माहिती समोर येते आणि या सभेसाठीची जी बंदोबस्त आहे पोलिसांचा तोही मोठ्या प्रमाणात इथे करण्यात आलेला आहे। जवळपास 1,500 पोलीस कर्मचारी या ठिकाणी आहेत, त्यात अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे। तिथे कसल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये वाहतुकीला यासाठी लातूर नांदेड रस्त्यावरील जी वाहतूक आहे ती वळवण्यात आलेली आहे आणि सभेची तयारी संपूर्ण झालेली आहे। काही तासानंतर नरेंद्र मोदी हे लातूरमध्ये येतील आणि त्यानंतर सभेला सुरुवात होईल। त्यासाठीची तयारी भाजपानं संपूर्ण केलेली इथं पाहायला मिळते। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।